सर्वांना नमस्कार. चला तर मग सुरुवात करूया. तू तिथे मी कथेच्या नवीन भागाला यशने केली पूजा. थोड्याच वेळात ते तिघे वडाच्या झाडापाशी पोहोचले. यशने गाडी थांबवली. त्याच्या सुगंधा आणि सिया गाडीतून बाहेर आली. तिथे आधीच बायकांची गर्दी जमली होती. सुगंधा सियाला सांगून पुढे निघून गेली. तर सिया तिच्या मागे मागे हळूहळू चालू लागली. पण सोबतच तिचं सगळं लक्ष मागून येणाऱ्या आपल्या ओहोंवर आणि अशातच तिचा पाय अडखळला. तशी ती पडणारच की मागून येणाऱ्या यशने तिला पटकन सांभाळ. तिला पडताना बघून त्याचा जीव वरखाली झाला होता. तर तिचा आवाज ऐकून सुगंधाने सुद्धा मागे वळून पाहिलं. त्या सुद्धा घाबरल्या होत्या. पण यशने तिला सांभाळलं बघून त्यांनीही आपल्या हृदयाला हात ठेवून शांत करून घेतलं. बाकीच्यांचं लक्ष सुद्धा तिकडे गेलं आणि यशला बघून तर जमलेल्या बायका त्याला ताडू लागल्या. बाई बाई, किती निर्लज्ज म्हणावा यांना. 7 जन्म तोच नवरा मिळावा म्हणून त्या वडाला पूजाला आल्या आणि आता समोर दुसऱ्याच्या नवऱ्यावर डोळे टाकू लागले. तू ठीक तर आहेस? यशने सियाला नीट उभं करत विचारलं. आता त्याच्या चेहऱ्यावर फक्त तिच्या काळजीचे भाव उमटले. बोलून सिया पुढे चालायला जाणार की तसाच एक वेदनादायी हुंकार तिच्या तोंडून बाहेर पडला. तसे यासोबत सुगंधाचं लक्ष तिच्या वेदनेने असलेल्या चेहऱ्यावर गेलं. काय झालं? त्रास होतो आहे का? यश म्हणाला तसे सुगंधा सुद्धा तिच्या जवळ आला. ते पाय आह. सिया आपल्या पायाकडे इशारा करत बोलली. तसं यशने लगेच तिच्या पायाकडे पाहिलं. तर तो आता चांगलाच मुरगळला होता आणि त्यावर सूज सुद्धा होती. अरे बापरे, पाय तर चांगला सुजला आहे. आता तू फेऱ्या कशा मारशील? सुगंधा म्हणाल. तशा सियाच्या चेहऱ्यावरही काळजीची रेख उमटली. एक काम कर बाळा, तू इथूनच हात जोडून तुझा उपवास सोडून घे. सुगंधा म्हणाली. तसा सियाचा चेहरा पडला. मॉम, पण मला हा उपवास पूर्ण करायचा आहे. मला ही पूजा पूर्ण करायची आहे. सगळ्या विधी पूर्ण करू. सिया म्हणाली. आता तिला खूप भरून आलं होतं. सोबतच तिच्या मनात भीती सुद्धा होती. आता हे तर साहजिकच आहे ना. कुठल्याही नववधूचा जर पहिलाच उपवास असा फळाला नाही येईल तर तिला भीती वाटणे तर साहजिकच आहे. कारण हा उपवासच सौभाग्याचा असतो. आणि सिया आणि यशचं लग्न ज्या पद्धतीने झालं ते बघता तिच्या मनात ही भीती येणे साहजिकच होतं. पण बाळा, याने तुलाच त्रास होईल. अगं, तू पाय सुद्धा नाही ठेवू शकत आहेस जमिनीवर. तिथे फेऱ्या कशा मारशील? सुगंधा सियाच्या पायाला बघत म्हणाली. जिथे आता वेळेसोबत आणखी थोडी सूज वाढली होती. पण मॉम, सिया उदास होऊन बोलली. तसा आतापर्यंत टवटवीत असणारा तिचा चेहरा क्षणात कोमजलेला बघून यशलाच कसं तरी झालं आणि तो सुद्धा विचार करू लागला. त्याला सुद्धा सियाने स्वतःला त्रास करून घेतलेला नकोच होता. पण त्याला सियाला असं उदास सुद्धा बघून होत नव्हतं. सुगंधाला सुद्धा काही सुचत नव्हतं. तितक्यात मी करेल ही पूजा. अचानक आलेल्या त्याच्या भारदस्त आवाजाने सगळ्यांचं लक्ष तिकडे गेलं आणि त्या वातावरणात शांतता पसरली. इतकी की आतापर्यंत वाहणारी हवा सुद्धा आपली दिशा बदलून निघून गेली.
काही वेळ तर आपण काय ऐकतो आहे यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता. सगळे फक्त यशला बघत होते. सिया सुद्धा. यश किर्लोस्कर आणि वडाची पूजा करणार, ही तर त्या सगळ्यांसाठी ब्रेकिंग न्यूज होती. ते तर बरं तिथं आता प्रेसवाले नव्हते, नाहीतर उद्या पेपरची हेडलाईन असती ही. यश. सुगंधा आजूबाजूच्या त्या नजरा बघून थोडी ओशारल्यागत झाली. यश, तू हे कसं करू शकतोस? सुगंधा कमी आवाजात यशला राग भरला. का मॉम, मी काय हे नाही करू शकत? तू मला एक्सप्लेन करशील का? कारण यश ही पूजा फक्त बायको आपल्या नवऱ्यासाठी करते, तीच रीत आहे. अच्छा, आणि हे कुठे लिहिले आहे, तू मला सांगू शकतेस का? यश म्हणाला. तशी सुगंधा गप्प झाली. सांग ना मॉम, असे कुठे लिहिले आहे? कुठल्या ग्रंथात लिहिलं आहे की ही पूजा फक्त बायकोच आपल्या नवऱ्यासाठी करू शकते, नवरा नाही? मॉम, हा उपवास, ही पूजा तर या नात्याला आणखी मजबूत घट्ट करण्यासाठी आहे ना. ही पूजा तर एका पत्नीने आपल्या पतीच्या प्राणासाठी केलेला कठीण तप सांगणारी आहे ना. तर मला सांग, जर तिला काही झालं असतं तर तिच्या पतीने हे केले नसते का? मॉम, सिया माझी बेटर हाफ आहे, म्हणजे तुमच्या भाषेत सांगायचं तर अर्धांगी, माझं अर्धा अंग. याचा अर्थ असाच ना की जर मला काही झालं तर ती मला तिची साथ देईल. मग आज तिला लागलं असताना मी ही पूजा का करू शकत नाही? सकाळपासून निर्जल उपवास तिने धरला, फक्त माझ्यासाठी. मग मी तिच्यासाठी साथ फेऱ्या का मारू शकत नाही? यश म्हणाला. तसे सगळे फक्त त्यालाच बघू लागले. सिया तर मोहिनी पडल्यासारखी त्याला बघत होती. याचा प्रत्येक शब्द निशब्द तिला स्पर्शून जात होता आणि तिच्या मनात बुलबुल्या होऊ लागल्या होत्या. नवीन भावनांनी तिचं अंग शहारून येत होतं. यश प्रती आदर, सन्मान, सगळं सगळं आता तिच्या डोळ्यात दिसत होतं. मॉम, हे नातं बरोबरीचं आहे. जसं आपल्या शरीराच्या एका भागाला काही झालं तर दुसरा भाग त्याचा आधार बनतो, तसंच जर या नात्यात एकाला काही झालं तर दुसऱ्याने त्याची साथ द्यायची असते, तरच तो साथीदार बनतो. आणि मला सुद्धा सियाचा साथीदार बनायचा आहे, यश म्हणाला. मॉम, कुठल्याही ग्रंथात असं लिहिलं नाही की हा उपवास फक्त बायकोनेच करायचा असतो. नातं जर खरं असेल, त्यातलं प्रेम जर खरं निखळ असेल तर हा उपवास कुणीही करू शकतो. कारण जसं बायकोला वाटतं आपल्या नवऱ्याला दीर्घायू मिळो, तसं नवऱ्याला सुद्धा वाटत की तिची साथ कधी सुटू नये. कारण त्याच्या अस्तित्वाची खरी ओळख तर तीच असते, त्याच्या कुटुंबाचा खरा आधार ती असते. तिच्याशिवाय तो नेहमीच अपुरा असतो. म्हणून तो सुद्धा हे करू शकतो. आणि मी कुठे उपवास करत आहे? मी तर फक्त तिची साथ देत आहे, हा उपवास पूर्ण करायला. आता जेव्हा त्याचं फळ मलाच मिळणार आहे तर इतकं तर मी करू शकतो ना. यश हलक हसत म्हणाला. तसं सगळ्यांना आता ते पटलं आणि सगळेच टाळ्या वाजवू लागले. मॉम, यश सुगंधाला शांत बघून, हो बाबा, कर पूजा. आता जेव्हा तू ठरवलंच आहे तर मी कोण तुमच्या मधात येणारी? सुगंधा हसून म्हणाली. तशी याच्या ओठांवर स्माईल आली. तर सिया सुद्धा आपले पाणावलेले डोळे पुसत गालात हसली. त्यानंतर यशने सियाला हातावर उचलून घेतली आणि तिला घेऊन वडापाशी आला. सगळे सुद्धा त्याला हसत जागा करून देत होते. आज ते सगळे एका जगावेगळी वटपौर्णिमा साजरी होताना बघणार होते. म्हणून खूप उत्साहात यश
सिया यशला बघत होती. यशने सियाला उचलून घेतल्याने आता तिचे दोन्ही हात यशच्या गळ्यात होते. तर तिच्या नजरा मात्र यशच्या चेहऱ्यावर टिकल्या होत्या, जिथे आता प्रेम, सन्मान, त्याग, समर्पण झळकत होत. तर सियाच्या चेहऱ्यावर एक समाधान आणि गर्व. तोच अभिमान घेऊन आता ती त्याला बघत होती. आज ती स्वतःला त्या सावित्रीपेक्षा जी भाग्यवान समजत होती. सुगंधा सुद्धा हसत आपल्या मुलाला अभिमानाने बघत होती. यशने सियाला हळूच तिथे ओट्यावर बसवलं आणि आपले शूज काढून तो वर चढला. त्याने सुगंधाच्या हातून आरतीचं ताट घेतलं आणि झाडापाशी आला. त्यानंतर सुगंधा त्याला जसं जसं सांगत होती तसा तसा यश करत होता. कधीही कोणासमोर न वागणारा आज फक्त आपल्या डॉलसाठी ही पूजा हे करायला तयार झाला होता. आता याच्यात त्याचाच फायदा होता म्हणा. त्याला सुद्धा ही पूजा करून साथ नाही तर जन्मोजन्मीसाठी आपल्या डॉलला मागून घ्यायचं होतं. आता तो धागा तिथे बाळ, सुगंधा म्हणाली. तसं यशने ताटात असलेला तो बंडल उचलला आणि वडाला बांधला आणि फेऱ्या मारू लागला. तशी इकडे सियाने सुद्धा पूर्ण मनोभावे हात जोडून प्रार्थना करू लागली. कदाचित ती सुद्धा आता यश जन्मोजन्मीसाठी त्या वडाला मागून घेत होती. सगळ्या बायका सुद्धा डोळे भरून हा सोहळा बघत होत्या आणि मनातच देवापाशी आपल्या बुद्धिहीन नवऱ्यासाठी थोडी बुद्धीही मागून घेत होते. आणि काही नवीन झालेल्या तरुणी तर सियावर जडच सुद्धा होत, म्हणून घुरून घुरून तिलाच बघणं सुरू होतं त्यांचं. पण आता काय करणार ना, ज्याच्यासाठी जडणं सुरू होतं त्यांचं तो तर आता जन्मोजन्मीसाठी आपल्या डॉलचा झाला होता. आणि हे तर आता त्याने स्वतः सिद्ध केलं. त्यानंतर सगळ्या बायांसोबत मिळून सुगंधाने सुद्धा आपली पूजा करून घेतली. मग यश सिया आणि सुगंधाला घेऊन किर्लोस्कर निवासाकडे निघाला. गाडीत सुद्धा त्याचं लक्ष सियाच्या पायाकडेच लागलं होतं. त्याने तिकडे बघतच डॉक्टरांना फोन करून किर्लोस्कर निवास यायला सांगितलं. सियाच्या पायाची जखम बघून यशलाच जास्त वेदना होत होत्या, पण तो स्वतःच्या भावनांना आवर घालत कसं तरी ड्राईव्ह करत होता. तर सिया मात्र मगाशी झालेल्या गोड क्षणात अजूनही हरवली होती. तिच्या चेहऱ्यावर आताही त्या क्षणाचा आनंद ओसंडून वाहत होता. ती तिरकस नजरेने यशला बघत होती. सोबतच त्याला बघून तिचे गाल गुलाबी होत होते. तरी यश मात्र आता सियाच्या काळजीत जितकं जमेल तितकं फास्ट ड्राईव्ह करत होता. त्याचं अर्ध लक्ष तिच्या पायाकडे लागलं होतं. सुगंधा सुद्धा आता गर्वाने आपल्या मुलाला बघत होती. सियाविषयी असणारं प्रेम आणि काळजी आता त्या आपल्या मुलाच्या चेहऱ्यावर स्पष्ट बघू शकत होत्या आणि मनातून दोघांसाठी आनंदी सुद्धा होत्या. मग कसा वाटला वटपौर्णिमेचा हा भाग? याचं मत तुम्हास पटलं का? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपली कथा आवडत असेल तर लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा. तुमचा एक पाठिंबा सुद्धा मला बळ देतो. धन्यवाद.